मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तब्बल 32 तासाच्या गॅस टँकरमुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि अखेर त्या अपघातग्रस्त टँकरच्या चालकाविरोधात खोपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रोपोलिन गॅस तो घेऊन जात होता आणि मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता। दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली। भरधाव वेगाने आलेला हा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला, ज्यामुळे टँकरमधून 3 ठिकाणाहून गळती सुरू झाली आणि अत्यंत ज्वलंतशील असलेल्या प्रोपोलिन गॅसची गळती सुद्धा सुरू झाल्याचं म्हटलं जातं आणि महामार्गावरील मुंबई मार्गिकेवरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणामुळे पूर्ण बंद करावी लागली, ज्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आणि या अपघातात मूळचा आजमगड उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला टँकर चालकही जखमी झाला होता। त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता या चालकाविरोधात पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय। रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, इतरांच्या जीवाला आणि सुरक्षेस धोका निर्माण होईल अशी कृती करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेत आणि पोलीस नाईक कौशिक फेंगडू हे या प्रकरणाचा पुढील तपास सुद्धा करत आहेत।